उंदीर घरातच काय घराच्या बाहेर देखील दिसणार नाही तसा एक पॉवरफुल घरगुती उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। कोणतेही केमिकल किंवा औषध आपण वापरणार नाहीत। बऱ्याच वेळा उंदीर मारण्याचं औषध टाकल्यानंतर उंदीर इकडे तिकडे जाऊन मरतात, घाण वास सुटतो, तेव्हा आपल्याला कळतं इथे उंदीर मेलेला आहे आणि त्या साफसफाईला अजूनच आपलं काम वाढतं। त्यामुळे उंदीर न मारता घरातून पळवून लावणं कधीही सोपं। एकदा हा उपाय करून बघा। तुमच्या महागड्या घरातील वस्तू उंदीर खराब करत असतील, घाण वास सुटत असेल, रोगराई पसरते, त्यामुळे उंदीर घरातून घालवणं खूप गरजेचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, 100% रिझल्ट मिळेल आणि हो आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर यासाठी आपल्याला इथे एक भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये आपण टाकणार आहोत पीठ। इथे तुम्ही ज्वारीचं, गव्हाचं, बेसन पीठ, मैदा असं काहीही घेऊ शकता आणि त्यानंतर या आपल्याला 2 ते 3 चमचे पिठामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत। आपल्याला इथे लागणार आहे तुरटी। तुरटीचा अगदी छोटासा खडा आपण वापरणार आहोत। तुरटी तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळेल, त्यासोबत प्रत्येक घरामध्ये देखील अवेलेबल असते आणि तुरटी वापरण्याचा भरपूर असा फायदा आहे। तुम्ही जर तुरटीची चव बघितली असेल किंवा त्याचे जर गुणधर्म पाहिले तर काही यामध्ये अशा गोष्टी दुसऱ्या आपण ऍड केल्या की यामध्ये एक रिॲक्शन तयार होतं, ज्यामुळे उंदीर घालवण्यासाठी आपल्याला मदत होते। त्यामुळे तुरटीचा वापर इथे आपल्याला नक्की करायचा आहे। तुरटीचं पावडर जरी असेल तरी तुम्ही ते वापरू शकता। तर तुरटीला एक छोटासा खडा घेऊन मी असं बारीक केलेला आहे, जास्त काही पावडर करायची गरज नाही। तर याला मी या टाकलेला आहे पिठामध्ये। आता बघा, यानंतर आपल्याला इथे लागणार आहे मिरची। मिरची इथे आपण हिरवी किंवा लाल दोन्हीपैकी कोणतीही वापरू शकतो। तर माझ्याकडे अशी एक वाळलेली लाल मिरची आहे, खूप तिखट आहे, तिखट मिरची वापरायची आहे आणि ती आपल्याला यामध्ये अशा प्रकारे कट करून टाकायची आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। इथे तुम्ही मिरच्याचं जर बी असेल तर ते देखील वापरू शकता, म्हणजे आपल्याकडे ज्या चिली फ्लेक्स असतात त्या जरी यामध्ये टाकले तरी चालेल। तर मी इथे मिरच्याचं बी पूर्ण काढलेलं आहे आणि ही खूप मोठी मिरची आहे आणि खूप तिखट देखील आहे। तर याला मी अर्धच अशा प्रकारे कट करून टाकणार आहे। तुमच्याकडे जर हिरवी मिरची असेल तर तुम्ही 1-2 मिरच्या बारीक करून यामध्ये अशा टाकू शकता। त्यानंतर आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि उंदीर घरातून घालवणं अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जी तुम्ही पाळली तर नक्कीच तुमच्या घरामध्ये परत कधी उंदीर होणार नाहीत, ते म्हणजे स्वच्छता। आणि त्याचसोबत घरामध्ये जर तुम्ही अनावश्यक सामान ठेवत असाल तर ते देखील टाळा किंवा त्या ठिकाणी स्वच्छता वेळोवेळी करत जा, म्हणजे उंदीर तिथे त्यांची पिल्ले देत नाहीत किंवा त्यांचं घर बनवत नाहीत, बीळ बनवत नाहीत। तर या गोष्टींची काळजी घ्या। त्याचसोबत काही उपाय आहेत ते मी अजून व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे। त्यानंतर इथे बघा, आपल्याला लागणार आहे साबण। तुम्ही पाहिलं असेल घरामध्ये साबण आपण खाली बाथरूममध्ये इकडे तिकडे ठेवली की उंदीर त्याला खातात आणि खातात उंदीर, म्हणूनच आपल्याला या ठिकाणी साबण वापरायची आहे, कारण की आपण जे मिश्रण तयार करत आहोत ते उंदरांनी खाल्लं पाहिजे तरच रिझल्ट मिळतो। तर यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लिंबू। तुमच्याकडे जर विनेगर असेल तर ते देखील तुम्ही इथे वापरू शकता आणि या सर्व गोष्टी खूप आवश्यक आहेत। शेवटी आपण अजून एक गोष्ट यामध्ये ऍड करणार आहोत, ज्यामुळे उंदीर याला 100% खातात आणि यामध्ये एक रिॲक्शन तयार होतं, जे की उंदीर घरातून घालवण्यासाठी खूप जास्त आपल्याला फायदेशीर ठरतं। त्यानंतर बघा, यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे। खूप जास्त पातळ किंवा घट्ट आपल्याला हे करायचं नाही, थोडंसं आपण याला असं अगदी कोरडं किंवा जास्त ओलं न करता कणिक जशी आपण गव्हाची मळून घेतो तसंच याला काहीसं आपण ओलं करणार आहोत। घरामध्ये उंदीर बऱ्याच वेळा आपण पाहतो रात्रीच्या वेळी घरामध्ये येतात। जरी घरामध्ये बीळ त्यांनी बनवलं नसेल तर घराच्या बाहेर असा काही उघडा भाग असेल, झाडी झुडूप असतील तर तिथून घरामध्ये उंदीर येतात। तर आपल्याला या गोष्टीची देखील काळजी घ्यायची आहे की आपण जो उपाय करत आहोत तो अगदी तुमचं जर खालचं घर असेल जमिनी लगतचं तर तिथे देखील तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आणि संध्याकाळच्या वेळी दरवाजे, खिडक्या, त्यांच्या जाळ्या बंद करा। त्याचसोबत घरामध्ये रात्रीच्या वेळी कचरा ठेवणं बंद करा, कारण की उंदरांना आपल्या घरामध्ये काही खायला भेटलं की ते आपल्या घरातून कधी जात नाहीत, उलट जास्त उंदीर होतात। त्यांची जी संख्या आहे ती दिवसेंदिवस वाढत जाते आणि इथे आपण एक खूप मोठी चूक करतो की सामान भरत जातो आणि त्याकडे लक्ष देत नाही, पण अचानक जर ते सामान काढलं तर उंदीर तिथे त्यांची पिल्ली दिलेली असतात। तर त्याची देखील स्वच्छता करा। यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तंबाखू। तर तंबाखू बघा, इथे आपल्याला खूप गरजेचं आहे टाकणं, कारण की तंबाखूमध्ये असे काही केमिकल असतात जे की जास्त सेवन केल्यामुळे, जास्त ते खाल्ल्यामुळे खूप असा त्रास होतो आणि यामुळे आपल्याला इथे तंबाखू वापरायची आहे। आणि आपण ज्या गोष्टी यामध्ये ऍड केलेल्या आहेत त्या तंबाखू सोबत जेव्हा
मिक्स होतात तर इथे एक आपल्याला रिॲक्शन मिळतं जे की उंदीर घालवण्यासाठी खूप गरजेचं आहे। हे काही असं केमिकल नाही किंवा औषध नाही, त्यामुळे बिनधास्त तुम्ही घरामध्ये याला ठेवू शकता, कारण की केमिकल वाला औषध काही ठेवायचं म्हणलं तर अगदी जीव जायची देखील भीती असते, त्यामुळे खूप विचारपूर्वक ते औषध आपल्याला घरात ठेवावं लागतं। पण याचा असं नाही, खूपच सोपा हा उपाय आहे, अगदी बिनधास्त तुम्ही घरामध्ये ठेवू शकता किंवा कुठे बाहेर गावी जात असाल तर त्यावेळेस देखील तुम्ही याचा उपयोग केला तरी तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल। खूप लवकर असा याचा इफेक्ट मिळतो, अगदी याला कधी कुठे कसं वापरायचं ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला लवकर याचा परिणाम मिळेल। तर आता बघा, याचे छोटे छोटे मी असे गोळे तयार करून घेत आहे। तुमचं घर किती मोठं आहे किंवा काही दुकानामध्ये तुम्ही ठेवणार असाल तर त्यानुसार तुम्ही याला कमी जास्त बनवू शकता। आणि अगदी जसं आपण म्हणलं की स्वच्छता करा किंवा जे धान्य असतात ते पोत्यामध्ये न ठेवता त्या कोठ्या ज्या येतात स्टीलच्या किंवा लोखंडी तर त्यामध्ये धान्य ठेवा। त्याचसोबत जे उघडे अन्नपदार्थ असतात ते ठेवणं टाळा, रात्रीच्या वेळी कचरा घरामध्ये ठेवू नका। असं जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली, हा उपाय केल्यानंतर, तर भविष्यात कधी तुमच्या घरामध्ये उंदीर येणार नाहीत। आणि हो, घरगुती पद्धतीनेच तुम्हाला जर मच्छर, माशा, चिलट घालवायचे असतील किंवा पाली घालवायच्या असतील तर त्यासाठी देखील आपण डिटेलमध्ये व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर आता मी इथे छोटे छोटे असे गोळे तयार केलेले आहेत। त्यानंतर आपल्याला इथे वापरायचं आहे खोबरेल तेल, आणि इथे कोकोनट ऑइल, खोबरेल तेल वापरण्याचं खूपच महत्त्वाचं कारण आहे, कारण की हे गोळे तुम्ही घरामध्ये ठेवले आणि ते उंदरांनी खाल्ले नाहीत तर काहीच फायदा होत नाही, पण उंदरांनी हे लवकरात लवकर खावे यासाठी आपण यावरती खोबरेल तेल टाकलेले आहे, जेणेकरून उंदीर याला लवकरात लवकर खोबरेल तेलाच्या वासाने शोधून काढतील आणि खातील। कारण की गोळे एकदा जर असे थोडे जास्त वाळले तर हे खाल्ल्या जाणार नाहीत, आणि अगदी पहिल्याच दिवशी तुम्ही जर घरामध्ये याला योग्य ठिकाणी ठेवलं आणि सर्व उंदरांनी खाल्लं तर अगदी पहिल्याच दिवशी तुम्हाला उंदरांपासून सुटका मिळेल। आणि खूप जास्त उंदीर असतील किंवा त्यांचे बिळ असतील तर त्यासाठी देखील तुम्हाला बिळामध्ये हे गोळे टाकावे लागतील किंवा 1-2 दिवस हा उपाय करावा लागेल। आता बघा, याला मी घरामध्ये कुठे कुठे ठेवते जेणेकरून लवकर याला उंदीर खातात। एक तर किचन प्लॅटफॉर्म वरती आपल्याला ठेवायचं आहे, त्याचसोबत गॅसच्या आजूबाजूला, अडगळीच्या ठिकाणी, त्याचसोबत किचन मध्ये खास करून थोडे ठेवा, कारण की अन्नपदार्थ खायचं प्यायचं तिथंच असतं, त्याच्यामुळे रात्रीच्या वेळी आपण झोपल्यानंतर उंदीर येतात आणि भिंतीच्या कडेकडेने आपल्याला हे गोळे ठेवायचे आहेत। तुम्ही जर बघितलं असेल तर उंदीर आतमध्ये असे फिरत नाहीत तर कडेकडेने फिरतात, कारण की त्यांना सुरक्षित ते वाटतो रस्ता, त्यामुळे त्यांच्या वाटेवरती, त्यांच्या रस्त्यावरती आपल्याला हे गोळे ठेवायचे आहेत। शक्यतो याची काळजी घ्या की उंदीर याला खातील, जे आणि ते जेव्हा खातील, जसं की मी म्हणलं, त्यांच्या पोटामध्ये याचं जे रिॲक्शन आहे ते होतं, त्यांना आपल्या घरामध्ये असुरक्षित वाटायला लागतं, काहीतरी धोका आहे असं जाणवतं आणि ते आपल्या घरातून नेहमीसाठी पळून जातात। एकदा ट्राय करून बघा, खूपच इफेक्टिव्ह अशी पद्धत आहे, मी स्वतः अनुभवला आहे। माझ्या घरातून पूर्णपणे उंदीर गायब झालेले आहेत, आणि सांगितलेल्या गोष्टींची काळजी घ्या म्हणजे भविष्यात कधी उंदीर होणार नाहीत। आणि हो, व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।